जय शिवराय मित्रांनो. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर ही अखेर उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांची शिवसेनेमध्ये ते दाखल झालेले आहेत. त्यांची शिवसेना त्यांनी जॉईन केलेली आहे. अखेर सर्वाधिक धक्कादायक गोष्ट, 6 खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांचं शिवसेना सोडणं फारच शॉकिंग आणि धक्कादायक होतं. मुळात ओमराजे निंबाळकर हे 2022ला शिवसेना फुटल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत निष्ठेने राहिले. त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी महत्वाची जबाबदारी टाकली, विश्वास ठेवला आणि त्या एका लाटेवर ते निवडून आले. आणि विशेष म्हणजे ते उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय, विश्वासू, निष्ठावान समजले जात होते. त्यांचं कामही उत्तम होतं. पण ते सुद्धा अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोडून शिवसेना एकनाथ शिंदे मध्ये सामील झाले आहेत. या गोष्टीवर सर्वांना विश्वास ठेवावाच लागेल, कारण त्यावर त्यांनी मौन बाळगलेला आहे. कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया देखील समोर आलेली आहे. त्यांनी म्हटलं आहे की मतदारसंघातील विकास कामांसाठी मी सत्ताधारी पक्षामध्ये सामील होत आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखाद्या लोकप्रतिनिधीला निवडून देतो, ते कुठल्या मुद्द्यावर देतो, का देतो, कसं देतो, हा विषय वोटर्स मतदारांसाठी फार महत्वाचा असतो. कारण मतदार त्यांना निवडून देत असतात. पण ज्यावेळेस हे पक्ष सोडतात त्यावेळेस ते मतदारांना विचारतात का, कार्यकर्त्यांना विचारतात का, तर विचारत नाही. एका क्षणात पक्ष सोडतात स्वतःच्या स्वार्थासाठी. राघव चड्डानंतर महाराष्ट्रातील ओमराजे निंबाळकर हे दुसरं उदाहरण आहे. ओमराजे निंबाळकर यांना राघव चड्डा यांच्याप्रमाणे जेन झेड म्हणजे जनरेशन झेड एक आदर्श राजकारणी मानत होती. एक आयडियल पॉलिटिशियन म्हणून त्यांची एक आयडेंटिटी होती. परंतु आता लोकांचा राजकारणावर विश्वास राहिलेला नाही, राजकारण्यांवर विश्वास राहिलेला नाही. धन्यवाद.